निलेश पाटील देखील सज्ज आहेत आणि आमचे सहकारी गुणलेखक जे आहेत या स्पर्धेचे ज्यांनी अप्रतिम गुणलेखिकाची भूमिका पार पाडलेली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिनेश पाटील मॅन फ्रॉम आमनेपाडा ते देखील सज्ज झालेले आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून स्वागत स्वागत स्वागत. सलामीची जोडी चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. हिरामण शिलार विथ विश्वास मागे. सलामीच्या जोडीमध्ये अजिबात आपल्याला बदल पाहायला मिळालेला नाही. खरं तर विश्वासने जास्त धावा जोडलेल्या नाहीत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसरीकडे आपण MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघाकडून देखील हीच रणनीती पाहिलेली आहे. त्यांनी देखील सलामीच्या जोडीमध्ये बदल केला नाही. गुणेश पाटील आउट ऑफ फॉर्म राहिला आहे. रोशनने चांगली कामगिरी केली आहे. मात्र सलामीच्या जोडीमध्ये त्यांनी देखील कुठलाही बदल केला नाही. हो नक्कीच. म्हणजे या जोडीवर मात्र दोन्ही संघांच्या भरपूर जोडीवर विश्वास आहे आणि अपेक्षा सुद्धा मात्र भरपूर आहेत. परंतु पाहूया कशा प्रकारची मात्र सुरुवात इथे मात्र हिरामण शेलार आणि मात्र विश्वास मागे आपल्या संघाला या ठिकाणी मात्र देण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होईल. आणि प्रति 4 षटकांचा हा सामना सुद्धा असणार आहे. आणि रामकृष्ण काकडे यांना विकेट हॅट्रिकसाठी भावालीचे विकेश मुकादम याचकडनं 5,000 रुपयाचं कॅश प्राइज. So Hiraman Shilar is ready to take the strike for the first ball in this grand finale of Sarpanch Cup 2021, and it is going to be the experienced campaigner from Amnepada team, Ramkrishna Kakade. Here we go, first ball of the final match. अतिशय सुंदर चेंडूची ती मात्र फेकी पाहायला मिळाली आणि मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. रोशन शिंगोले होते त्या ठिकाणी. चेंडूला मात्र अडवू शकले नाही. परंतु या ठिकाणी एकच धाव पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळते आणि मात्र पहिल्याच चेंडूवर खातं उघडलं आहे हिरामणने आणि संघाचं अकाउंट इथे मात्र ओपन केलेलं आहे. हिरामण शेलारचा उल्लेख आपण नेहमीच करतो की हिटमॅन ऑफ PTC, आणि हा PTCचा हिटमॅन खऱ्या अर्थानं हिट झाला या स्पर्धेमध्ये. त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत 74 धावा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. या सामन्या अगोदर 73 धावा त्याच्या नावावर होत्या आणि फायनल मॅचमध्ये पहिल्याच बॉलवर त्याने सिंगल घेतले. अकाउंट ओपन झालं आहे चिरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाचं. रामकृष्ण काकडेने देखील बऱ्यापैकी कामगिरी केली आहे पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. ओव्हरपिच बॉल ड्राईव्ह केलाय, सुरेख फटका, गोलंदाजाच्या डोक्यावरून बॉल खेळून काढलाय. मात्र डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. फक्त एक धाव घेण्याची संधी मिळते विश्वास मागेला. या फटक्यामध्ये जरूर आपल्याला विश्वास पाहायला मिळाला विश्वास मागेच्या माध्यमातून. एक धाव आली आहे. टायमिंग खूप छान पाहायला मिळालं. परंतु डीप लॉंग ऑफला मात्र या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षक रोहन जाधव होते. चांगला क्षेत्ररक्षक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. आणि या दोन्ही फलंदाजांनी आता मात्र एकेरी धावेने मात्र आपलं स्वतःचं खातं उघडलेलं आहे. धावसंख्या पाहू शकता आपण. सिंगलच्या मदतीने 2 धावा आपल्या स्कोर कार्डवर पाहायला मिळत आहेत. रामकृष्ण काकडे पुन्हा आता उरतो विकेटने. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका, अति सुंदर पात्रा फटका एक्झिक्यूट केला आहे आणि मात्र चेंडू जाऊन धडकतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. 4 धावांसाठी चौकार. सध्या आपण पाहतोय की सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनलेली आहे ही RK क्रीडा नगरी. आणि सुरेख फटका हिरामणच्या बॅटमधून, तो देखील सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे असं म्हणावं लागेल क्रिकेट रसिकांसाठी. क्रॉस बॅटेड फटका होता, मात्र इनफिल्ड क्लिअर केली आणि स्क्वेअर लेगला कुठलाही फिल्डर नव्हता डीपमध्ये, त्याचा त्याने फायदा उचललाय. पहिला चौकार या अंतिम सामन्यातील हिरामण शिलारच्या बॅटमधून. सुंदर इथे मात्र कलात्मक फटका पाहायला मिळाला. त्याच्या माध्यमातून पॉवरफुल षटक सुरू आहे. खाली क्षेत्र आहेत अनेक ठिकाणी. इथे मात्र पुन्हा त्या ठिकाणी मात्र ऑन साईडला मिस फिल्डिंग पाहायला मिळते. परंतु डीप मध्ये खेळाडू आहेत. चांगला बॅकअप पाहायला मला संधी निर्माण होऊ शकेल आणि मात्र पहा संधी सुद्धा इथे मात्र गमावलेली आहे. आमनेपाडा संघाने 2 धावा इथे मात्र अतिशय वेगाने पूर्ण केल्या आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या आता मात्र पुढे जात असताना आपण पाहतोय बिनबाद 8 धावा. गुरुनाथजी मागे वाशिरेचे समाजसेवक आहेत. त्यांच्याकडनं एका षटकारासाठी हिरामण शिलारला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 101 रुपये. ओके. आणि हॅट्रिक पुणे गेली तर 500 रुपये. ओके. आणि इथे मात्र पुन्हा एकदा अटॅकने ऑन साईडला उडवलाय. खूपच छान फटकेबाजी. एका टप्प्याच्या साह्याने चेंडू निघून जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. हा दुसरा चौका या षटकामध्ये पाहायला मिळतोय डायमंड ऑफ PTC हिरामण शिलारच्या बॅटमधनं.
मैदानी चौकार षटकारांचा भारी आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा हे सरपंच चषक ठेवलंय अंकितातानी आशिया मानाचा सरपंच चषक ठेवलाय. खूपच छान फलंदाजी हिरामणच्या माध्यमातून. हा दुसरा चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. क्रीजमध्ये खूप डीप जाऊन तो फटके खेळतोय, फटके अक्षरशः क्रिएट करतोय. इज मॅन्युफॅक्चरिंग द स्ट्रोक्स हिरामण शिलार. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला, फिल्डर आहे त्या ठिकाणी मात्र थोडा दूर आहे आणि चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. आणखी एक खणखणीत चौकार हिरामणच्या बॅटमधून. फलंदाजी इथे मात्र पाहायला मिळते आणि मात्र चौफेर फलंदाजी इथे मात्र पाहायला 360 डिग्री फटकेबाजी काय असते ते मात्र हिरामण शेलारने आज दाखवून दिलं. तिसरा चौकार या षटकामध्ये पाहायला मिळतोय आणि जर एमडी स्पोर्ट आमने संघाच्या एखाद्या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर शिल्पकार ग्राफिक्सचे प्रोप्रायटर मिस्टर संदीप पाटील याचकडनं 2000 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. आणि खालींचे एक सुंदर समालोचक आहेत मराठीचे रुपेश शेलार यांच्याकडनं या स्पर्धेला आणि कॉमेंट्री पॅनलसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. तर धन्यवाद रुपेश शेलार, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. अतिशय दर्जेदार आणि दमदार सुरुवात चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या बिनबाद 16. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या फायनल मॅचमध्ये चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघ. आणि पावशीत आपण टॉप बॅट्समन मध्ये आता मध्ये हिरामण शिलाने सर्वांनाच पाठीमागे टाकलेला आहे. 6वा सामना खेळतो या स्पर्धेमध्ये आणि 88 धावा त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय अफलातून फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याच्या पाठीमागे विजय पाटील आहेत, परंतु या स्पर्धेच्या बाहेर सुद्धा मात्र झाला आहे. खूप चांगले चांगले संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले, ज्यामध्ये ओम साई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून 34 संघ खेळले आणि पीटीसीचे 24 संघ. लिडिंग एज आहे. बॉल हवेत देखील राहिला, मात्र फिल्डर थोडासा दूर होता आणि चेंडू निघून जातोय डिक्लेअर झोनमध्ये. खेळायचं होतं ऑन साईडला. बॅटचं तोंड खूप लवकर बंद केलं होतं आणि क्रिकेट रसिकांची अलोट गर्दी आज आपल्याला या आरकी क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळत आहे. सर्वांचंच पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 17 या आकड्यावर. प्रत्येकी 4 षटकांचा हा अंतिम सामना आहे. खूप चांगली सुरुवात झाली आहे वाशिरी संघाची आणि आता मात्र कमबॅक गोलंदाजांना करावं लागणार आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाली आपल्याला एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या माध्यमातून. मात्र हा अंतिम सामना त्यांच्यासाठी कुठेतरी खूपच अवघड वाटतोय, कारण समोर एक खूपच बलाढ्य संघ आहे. गोलंदाजी करतोय रोहन. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस बॉल आहे. चांगला फटका. ड्राईव्ह केलाय ऑन साईडला. काऊ कॉर्नरकडे फिल्डर आहे. फंबलिंग झाली आहे. बॅकअप करण्यासाठी दुसरा फिल्डर आलाय. बॅकअप चांगला आहे, मात्र तत्पूर्वी 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. नक्कीच थोडीशी मिसफीड मात्र आपल्याला होताना पाहायला मिळाली, परंतु विश्वास शिंगोलेने मात्र खूपच छान पैकी बॅकअप केलं आणि मात्र चौकार होता होता मात्र इथे मात्र वाचवला. खास करून विश्वास मागेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. खालिंगचे यतीश शेलार याचकडनं आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. धावसंख्या पाहू शकता आपण बिनबाद 19 धावा. दमदार सुरुवात इथे मात्र चेरोबा स्पोर्ट्स वाशिरी संघाची आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळते. आखो टप्प्याचा बॉल पूल केलाय, मात्र फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक. चेंडूच्या खाली फिल्डर आणि टिपला गेलाय झेल. अप्रतिम कॅच. फलंदाज बाद. बिग विकेट. हिरामण शेलार इज वॉकिंग बॅक टू द पेविलियन. आमने पाड्याच्या अंकितातानी केलंय आयोजन केलंय आयोजन दादानी केलंय आयोजन फडकवून मैदानात वाढवूया. ज्या विकेटची आवश्यकता होती तो विकेट इथे मात्र प्राप्त केला आहे गोलंदाज रोहनने. हिरामण शेलार इथे मात्र महागारी परतोय. 17 धावांचं आपल्या संघाला मात्र योगदान दिलं आणि या इथे मात्र खास करून अजय घरत आणि योगेश पाटील यासाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. बाबू नाचन यांच्या माध्यमातून भरपूर त्यांनी सराहना केलेल्या आहेत. धन्यवाद बाबू नाचन, तुमचं सुद्धा मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. थँक्यू सो मच बाबू नाचन. तुम्हा लोकांचं प्रेम आहे आमच्यावर आणि त्यामुळेच आम्ही सतत समालोचनाच्या या क्षेत्रामध्ये आहोत. 19 धावांवर पहिला गडी बाद झालाय. हिरामणने सुरुवात खूप दणक्यात केली. 3 चौकार ठोकले आणि एकूण 17 धावांचं योगदान दिलं. फक्त 7 चेंडूंचा सामना केला.
फ्लाइंग स्टार्ट दिल्यानंतर तो बाद झालाय. खरं तर 360 डिग्रीमध्ये खेळण्याची देखील क्षमता हिरामणमध्ये आहे, परंतु ऑन साईडला जास्तीत जास्त फेवर करत होता. अकोटप्प्याच्या बॉलवर तो बाद झालाय. पुल करण्याचा प्रयत्न त्याचा फसला, वरची कडा लागली बॅटची आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये प्रभाकरच्या माध्यमातून. नवीन बॅट्समन मायटी महेंद्र मागे, गोलंदाजी करतोय रोहन जाधव. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस पायावर लागलाय आणि अगदी कात्रीत पकडलाय, खिंडीत पकडलाय फलंदाज विश्वासला. बॅक टू बॅक दुसरा झटका वाशेरे संघाला. वाढवूयाच शान त्यांची वाढवूयाच शान संतोष काकडे आमचा सरपंच आहे एका संतोष काकडे आमचा सरपंच आहे एका हुकुमाचा. हुकुमाचा. जबरदस्त कमबॅक पाहायला म्हणतो या गोलंदाज रोहन जाधवच्या माध्यमातून. बॅक टू बॅक 2 विकेट्स इथे मात्र प्राप्त केले आणि हा चेंडू पाहू शकता अगदी मिडल इष्टीवर मात्र चेंडू जाऊन मात्र धडकला असता. अतिशय सुरेख चेंडूची पिकी पाहायला म्हणते. जी सलामीला जोडी आली होती ती मात्र खेळाडू कक्षामध्ये परतले आहे. महेंद्र मागे आले 1 डाऊन साठी खेळण्यासाठी आणि मात्र 4थ्या क्रमांकावर येत आहेत नवीन फलंदाज जय शेलार. पहा प्रेक्षकांची अतुट गर्दी आणि मात्र या ठिकाणी सर्व जणांचे मात्र मोबाईलचे जे आपण फ्लॅश आहेत ते मात्र ऑन झालेले आहेत आणि मात्र अतिशय सुंदर हे दृश्य आपण पाहतोय. क्या बात आहे, काही सुंदर नजारा स्क्रीनवर पाहायला मिळाला. क्रिकेट रसिक मनमुराद आनंद लुटतायत सरपंच चषकाच्या या अंतिम सामन्याचा. नवीन बॅट्समन आलाय जय शिलार. हॅट्रिक बॉल, हॅट्रिक बॉल देखील चांगला आहे. थोडासा खाली राहिलाय, आडव्या बॅटनं खेळून काढलाय. डीप मिड विकेटला फिल्डर तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावेवर समाधान व्यक्त केलं जात आहे. खरं तर ओव्हर थ्रो झालाय आणि आता मात्र दुसरी धाव देखील पूर्ण करतायत फलंदाज. पाहायचं पंचांचा निर्णय काय येतोय. ही दुसरी धाव पंच मान्य करतील का असा देखील एक प्रश्न आहे आणि आमनेपाडा संघाचे खेळाडू अपील करतायत. मात्र पंचांचा जो काही निर्णय असेल तो दोन्ही संघांना मान्य करावा लागणार आहे. तर नक्कीच पाहू शकता आपण पंचाचा काय डिसिजन मात्र या ठिकाणी येईल. तत्पुरती मात्र या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. महेंद्रसाठी प्रति षटकारसाठी आमनेचे किरण जोशी याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे आणि विद्यानंद पागे याचकडनं मात्र अर्धी शुभेच्छा. आणि पंचाचा डिसिजन पाहायला होते 3 धावा, कारण 2 धावा पूर्ण केल्या होत्या आणि क्षेत्ररक्षकाला मात्र स्पर्श करून चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला, ती 1 धाव. असे 3 धावा इथे मात्र पाहायला आपल्याला एक योग्य निर्णय पंच कृष्णा केणीसर आणि पंच उमेश केणीसर यांच्या माध्यमातून पाहायला म्हणतोय. क्षेत्ररक्षणाला खरं तर फलंदाजांनी जाणून बुजून अडथळा आणलाच नव्हता, त्यामुळेच पंचांनी ह्या 3 धावा घोषित केलेल्या आहेत. तर एक धाव ही लाख मोलाची असणार आहे. अंतिम सामना आहे. धावसंख्या 3ने पुढे सरसावली आहे. 2 बाद 22. हॅट्रिक बॉल होता. बॉल देखील चांगला पाहायला मिळाला, मात्र कुठेतरी नशिबाची फारशी साथ गोलंदाजाला लाभली नाही असं म्हणावं लागेल. यावेळेस लॉफ्ट केलाय, उंच उंच सुरेख सुंदर फटका लॉंग ऑनच्या डोक्यावरून प्रेक्षकांमध्ये चेंडू फेकून दिलाय. फलंदाज जय शिलारच्या बॅटमधून आलेला हा दमदार षटकार. हे सरपंच चषक ठेवलंय अगदी दादांनी आसिया मानाचा. सरपंच चषक ठेवलाय मातांच्या लवणी आज यो मानाचा. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. अगदी स्टँड अँड डिलिव्हर, अगदी बॅटच्या रडार मध्ये चेंडू आला होता आणि 5 चेंडू जातोय आणि मात्र निघून गेला. अगदी आमचे रोशन शिंगोले होते त्या ठिकाणी आणि त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र प्लाय झाला. 6 धावांसाठी षटकार. या अंतिम सामन्यातील हा पहिला षटकार जय शेलारच्या बॅटमधून आलाय. अगदी ओव्हरपिच बॉल होता. फ्रंट लेग चेंडूच्या लाईनपासून थोडासा वेगळा केला होता त्याने आणि सरळ बॅटने चेंडू लॉफ्ट केला 6 धावांसाठी. या षटकामध्ये अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे चरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा संघाविरुद्ध या अंतिम सामन्यामध्ये आणि अतिशय जबरदस्त सुरुवात आपल्याला वाशिरे संघाची पाहायला मिळत आहे. सुरुवात केली हिरामण शिलारने, बाद होण्यापूर्वी 17 धावांचं योगदान दिलं आणि सुरुवातीपासूनच आक्रमकता आपल्याला फलंदाजांची पाहायला मिळत आहे. काही जबरदस्त इथे मात्र या ठिकाणी फटकेबाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चिरोबा स्पोर्ट्स वाशिरा संघाच्या माध्यमातून इथे मात्र बेस्ट टायमिंग फटका आहे, परंतु मात्र चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी.
गुरुनाथ मागे यांच्याकडनं 100 रुपये इथे मात्र आलेले आहेत महेंद्रसाठी. तर 2 ओव्हर नंतर धावसंख्या 2 बाद 28. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज संकेत पाटील. स्विंग केलाय ऑन साईडला, अगदी वेकेंट एरियामध्ये, मात्र डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून जातोय. टायमिंग खूप छान साधलं होतं महेंद्रनं, परंतु बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर ऑन साईडला हा फटका निघून गेला. एकच धाव मिळेल. धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली. अजूनही 11 चेंडू तब्बल शिल्लक आहेत. फायनल मॅचमध्ये भरपूर मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे टीम. आणि एक मी विनंती करतो, तुम्हाला जे प्राईज लावायचे आहेत ना मित्रांनो, तुम्ही सामना संपल्यानंतर तुम्ही प्राईज देऊ शकता, कारण आम्हाला मॅच कव्हर करायची आहे. तुमची जे प्राईज आहे ते आम्ही वारंवार इथे अनाऊन्स करू शकणार नाही, कारण आम्हाला भरपूर कमेंट्स येत आहेत. सॉरी, मी माफी मागतो या तुमच्या सर्वांची. आणि आता मात्र आम्ही सामन्याला त्या ठिकाणी फोकस करतोय सामन्यावर, कारण बॉल टू बॉल कॉमेंट्री होणं गरजेचं आहे, कारण अंतिम सामना आहे या स्पर्धेतील. इथे मात्र पहा खराब चेंडू पाहिला आपण, कारण उजवीशी सोडून मात्र चेंडू या ठिकाणी निघून गेला आहे. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव इथे मात्र पाहायला मिळते आणि धावसंख्या पुढे जात आहे. या ठिकाणी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ फलंदाजी करत असताना. मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये संकेतनं प्रभावी मारा केलाय. यावेळेस मात्र कडक फटका डाऊन द ग्राउंड लॉफ्ट केलाय, लॉंग ऑन सीमारेषा पार. जयेश शेलार ऑन फायर, षटकार. क्या बात आहे. इथे मात्र एमडी स्पोर्ट्स संघाने मात्र कुठेतरी महेंद्रचा अभ्यास केला असावा. मात्र परीक्षणे आले जयेश शेलारचे, कारण वार्षिक परीक्षा आहे अजय ही, आणि खरोखर मात्र हा पेपर कुठेतरी कठीण असणार आहे एमडी स्पोर्ट्स संघाचा आपण जर विचार केला तर. नाही, कोविड-19मुळे भरपूर परीक्षा रद्द करण्यात आल्या, मात्र येथे ही फार मोठी परीक्षा आहे टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून या 2 संघांसाठी. आणि या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्याच्या मार्गावर मला कुठेतरी दिसतोय चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघ, कारण 36 धावा तब्बल धावफलकावर आहेत. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका, यावेळेस मात्र मिस टाइम स्ट्रोक. कव्हरच्या दिशेनं चांगला प्रयत्न संतोषचा, परंतु झेल काही टिपता आला नाही. धावचीची देखील संधी आहे आणि आता मात्र फलंदाजाला जावं लागणार आहे तंबूच्या आश्रयाला. फलंदाज धावबाद जयेश शेलार. काय सुरेख इथे मात्र फेकी पाहायला मिळाली. झेल नक्की ड्रॉप झाला, परंतु त्यानंतर चांगल्या वेगाने मात्र फेक केल्याने मात्र गुणेश पाटीलने योग्य त्या वेळी मात्र एष्ट्या उद्ध्वस्त केल्या. आपण हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. असं वाटलं की मात्र संतोष पाटील हा झेल कलेक्ट करेल, परंतु त्यानंतर पहा अनिकेत आले होते त्या ठिकाणी, आणि मात्र पहा किती चतुराने मात्र या ठिकाणी एष्ट्या उद्ध्वस्त केला. आणि मात्र फलंदाज जयेश शेलार सुद्धा मात्र या ठिकाणी स्लिप झाले होते एष्ट्याच्या पाठीमागे. तिसरा धक्का लागतो या ठिकाणी चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला. परंतु जे कार्य जे जयेशला करायचं होतं ना, ते कार्य मात्र त्यांनी चोखपणे केलं आहे. 16 धावांचं योगदान दिलं आणि फक्त 4 चेंडूंचा त्यांनी सामना केला. जबरदस्त कॅमिओ त्याने खेळलेला आहे आणि टाळ्यांच्या गजराने त्याचं अभिवादन केलं जात आहे. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक देखील अतिशय खुश आहेत त्याच्यावर, कारण भरभरून मनोरंजन केलंय त्याने या फायनल मॅचमध्ये. खूप तगडे प्रहार केले, लॉंगॉनच्या वरतून त्याने 2 षटकार ठोकले आणि 4 बॉल्समध्ये 16 धावांची अप्रतिम खेळी साकारली. 400चा त्याचा स्ट्राईक रेट राहिला. तिसरा गडी बाद झालाय. धावसंख्या 37 असताना नवीन फलंदाज उज्ज्वल शेलार. हा फलंदाज सुद्धा मात्र विस्फोटक साठी मात्र जाणला जातोय खेळीसाठी. आणि इथे मात्र पहा आल्या मात्र मोठा फटका खेळण्याचा त्याने प्रयत्न केला होता, परंतु पहिल्या चेंडूवर इथे मात्र बीट झाला आहे दोन्ही संघांसाठी. आणि कॉमेंट्री पाहण्यासाठी नितीन मागे याचकडनं मात्र या ठिकाणी शुभेच्छा आलेल्या आहेत. चांगला चेंडू पाहायला मिळाला संकेतच्या माध्यमातून. इथे मात्र अजून एक मात्र लिगल डिलिव्हरी पाहायला मिळते. मात्र या ठिकाणी पंचांकडे अपील आणि मात्र बॅटला किस करून चेंडू एक्स्ट्राच्या पाठीमागे गेला आहे. पंचांचा बोट आकाशाकडे आणि लागतो चेरोबा स्पोर्ट्स वाशिरे संघाला हा 4था धक्का. फलंदाज बाद.
डीजे जर उज्ज्वल शिलार सारखे जर अजय प्रत्येक संघामध्ये जर खेळाडू असतील तर मात्र नक्कीच टेनिस क्रिकेटचा दर्जा अजून मात्र उंचावला जाईल. पहा, पंचांच्या निर्णयाची त्यांनी अपेक्षा केली नाही. त्याला स्वतःला माहिती आहे की एज लागली आहे आणि मात्र एज लागल्यानंतर मात्र तो स्वतःहून त्याने खेळपट्टी सोडली. म्हणजे किती चांगलं स्पोर्ट्स स्पिरिटमॅन इथे मात्र पाहायला मिळालं. उज्ज्वल शिलारसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो व्हायला हरकत नाही. निश्चितच खूप चांगली खेळभावना त्यांनी दाखवलेली आहे आणि अशीच खेळभावना प्रत्येक खेळाडूने जोपासली पाहिजे. इट्स अ गेम ऑफ जेंटलमॅन आफ्टर ऑल क्रिकेट. पुढचा बॉल यावेळेस अनिकेत आलाय आणि आल्या छोट्या बॅकफुटचा वापर केलाय. चेंडू ढकललाय ऑन साईडला. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न. महेंद्र काय धावतोय मैदानाच्या आतमध्ये. हरणाचा वेग आणि चित्त्याची चपळाई. 2 धावा कंप्लीट. महेंद्र अजय आपण नेहमी ती स्वतःच्या धाबांसाठी तो कधी केलेत नाही. दुसऱ्याच्या धाबा सुद्धा मात्र चांगल्या रीतीने मात्र जोडण्याचा प्रयत्न करतोय. पहा, एक धाव त्याने पूर्ण केली होती आणि मात्र हा प्रयत्न अजय नक्कीच असा अजून शेवटचं षटक शिल्लक आहे आणि स्ट्राईक त्याच्याकडे असणं गरजेचं होती आणि त्याचमुळे मात्र त्यांनी डेंजर एंडला धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि मात्र तो प्रयत्न सफल झाला आहे. हे पहा, क्रिकेटचे चाहते, क्रिकेटचे वेडे, क्रिकेटचे प्रेमी आणि जनसागर, मानवी समुंदर आणि पहा कासने गावाची अजूनही मात्र किती प्रेक्षक इथे मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यामध्ये दीपक ठाकरे सुद्धा यांना पाहू शकतात ज्यांनी आपले एका रात्रीसाठी मात्र काळजी सुद्धा घेतली होती. आणि हे चेहरे पहा चमकतायत. अगदी व्यासपीठ आज आमचा फुलून गेला आहे. सन्मानित साईजी शेलार आहेत, त्यानंतर रोहितजी सुतार, सिद्धार्थ शेलार, संजयजी बजागे, सर्व मान्यवर यांचं सर्वात मी या अंतिम सामन्यामध्ये सरच स्वागत करतोय. खऱ्या अर्थानं क्रिकेटची ही जत्रा आहे. क्रिकेटचा हा कुंभमेळा आहे आमने लोणार परिसरातील आणि अनेक क्रिकेट रसिक मैदानाला अक्षरशः त्यांनी गराडा घातलेला आहे. जबरदस्त संख्येनं क्रिकेट रसिक उपस्थित आहेत. दोन्ही संघांना भरपूर सपोर्ट आहे आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटला सपोर्ट आहे. नक्कीच कोणताही संघ ही स्पर्धा जिंकू द्या, परंतु नक्कीच सरपंच चषकाचा येथे मात्र विजय होणार आहे. टेनिस क्रिकेटचा येथे मात्र विजय होणार आहे. क्रिकेटचा या ठिकाणी मात्र विजय होणार आहे. आणि आज खरोखर त्या प्रथमतः त्या परिसरामध्ये अजय मेगा स्क्रीन इथे मात्र पाहायला मिळते. म्हणजे प्रेक्षक सुद्धा मात्र त्या स्क्रीनचं आनंद घेऊ शकतात की एखादा जर चेहरा त्या स्क्रीन समोर आला तर मात्र तो प्रेक्षक नक्कीच आनंद व्यक्त करू शकतोय. अशा प्रकारचं या स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळते. पहा, चेहरा देखील स्क्रीनवर आल्यानंतर पहा थोडंसं लाजतायत. लाजू नका, कारण तुमच्या घरी सुद्धा मात्र कोणीतरी तुम्हाला पाहत आहे. ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे स्वाभिमानाची. सरपंच चषक 2021 हा महासंग्राम. नाही, लगेच घरी देखील फोन करून कळवतायत की मी स्क्रीनवर आलोय, मला पहा. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज अनिकेत. यावेळेस बाहेरची कडा लागली आहे. हॅमर्ड करायचा होता बॉल बॅकफुटला जाऊन थ्रू दी ऑफ साईड, परंतु बाहेरची कडा लागली आहे. फक्त एक धाव डिक्लेअर झोनमध्ये बॉल निघून गेलाय. धावसंख्या झाली आहे 4/40. खरं तर आपल्या प्रिय व्यक्तींना लगेच प्रेक्षक कॉल करत असतात. नक्कीच अगदी चांगला तुम्ही उल्लेख केला अजय. तुम्हाला देखील मी भरपूर वेळा पाहिलेला आहे कॉल करताना अजय, परंतु माझे तर सर्व प्रिय मित्रच आहेत आणि त्या मित्रांना मात्र हा संदेश पोहोचवणं गरजेचं आहे. ना, मी दुसरं काही म्हटलेलं नाहीये. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. सुरेख बॉल आहे यावेळेस. तेवढा चांगला फटका, तेवढा छान फटका. ऑन ड्राईव्ह केलाय बॉल. अक्षरशः खोदून काढावा लागला होता अनिकेतला. बुंदा मारला होता गोलंदाजाने. ब्लॉक होलमध्ये येणारा हा यॉर्कर लेन चेंडू अनिकेतच्या माध्यमातून एकच धाव आली आहे. धावसंख्या 41. डेंजर झोनकडे मात्र ही धावसंख्या वाटचाल करते. चेरोबा स्पोर्ट बसिरा संघाचा आपण विचार केला तर कारण टॉस जिंकला होता एमडी स्पोर्ट संघाने. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि मात्र गोलंदाजाने कुठेतरी निराश केलं या अंतिम सामन्यामध्ये. इथे मात्र पहा ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोका निर्माण होऊ शकेल. यस, इट इज गॉन. फलंदाज मात्र माघारी परतील. अनिकेत जाधव रामकृष्ण काकडे आहेत हो सहकारी, आहेत हो सहकारी, त्यांचे आहेत हो सहकारी. विश्वास शिकवले या राजी आहे हो साथ खरी. आहे हो साथ खरी, यांची आहे हो साथ खरी. खूपच छान गोलंदाजी आणि जयसचं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक देखील. संधी नव्हती फलंदाजाकडे त्या ठिकाणी परतण्याची. धावबादच्या रूपात फलंदाज बाद झालाय अनिकेत. महेंद्रसाठी देखील त्याने ही विकेट सॅक्रिफाईस केलेली आहे आणि हे जनार्दन मागे पहा किती आनंदित आहेत, किती एन्जॉय करत पहा. सेलिब्रेशन नक्कीच नाम त्याचं घेतल्यानंतर पहा एक वेगळीच अदा त्यांची पाहायला मिळाली.
धावसंख्या पाहू शकता आपण 42 धावा आतापर्यंत 5 गडी इथे मात्र शिरबाजपट वासिर संघाने गमावले. नवीन फलंदाज पाहू शकता आपण युवा आहे नितेश. मैदानाच्या आतमध्ये त्याला आपण पाहतोय इनेट नंबर 7 या क्रमांकावर. आणि गोलंदाज देखील भरपूर युवा आहे. जबरदस्त मारा त्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये केलाय. महेंद्रला देखील त्याने कुठेतरी बांधून ठेवलेलं आहे. सुरेख बॉल आतमध्ये आलाय, जोरदार अपील. मात्र या अपीलच्या दरम्यान एक क्विक सिंगल पूर्ण केली आहे महेंद्रनं. आता स्ट्राईक पुन्हा एकदा महेंद्र मागेकडे आहे. 2 चेंडू या अंतिम षटकामध्ये त्याने फेस केलेत आणि फक्त 2 सिंगल त्याच्या बॅटमधून आलेले आहेत. परंतु 100 पैकी 95 वेळा तर असं होत असेल योगेश, मागच्या 3 ते 4 सत्रांपासून आपण पाहत आहोत की शेवटच्या षटकामध्ये महेंद्र स्ट्रायकर एंडला असला की एकतरी षटकार त्याच्या बॅटमधून येतोच येतो. आणि आता मात्र षटकार येईल का याची मात्र प्रेक्षक मात्र अपेक्षा करतायत. तिथे मात्र पहा या ठिकाणी सुरेख चेंडूची फेकी पाहायला मिळते. या खोदून काढला आहे चेंडू, मात्र तो बॅकवर्ड स्क्वेअरलेकडे थोडस चुकीच्या क्षेत्राशी पाहायला मिळालं. थोडीशी खंबलिंग झाली त्या दिशेने आणि मात्र पहा जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा कन्वर्ट केल्या. धावसंख्या पाहू शकता आपण 45 अजे आकडा आणि तो सुद्धा अंतिम सामन्यामध्ये. आणि 10च्या नंतर 10चा आकडा डेंजर झोन आहे, आपण प्रत्येक रात्रीमध्ये पाहिलेला आहे. अगदी बरोबर. 10च्या नंतर या स्पर्धेमध्ये एवढी मोठी धावसंख्या आपल्याला पाहायलाच मिळाली नव्हती. आज मात्र 40+ धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा बॉल फेस करेल महेंद्र मागे. सुरेख बॉल, पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. यॉर्कर लेंथ, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, फेक चांगली आहे आणि फलंदाज धावबाद महेंद्र मागे. महेंद्रला देखील अक्षरशः थांबवून ठेवलं अनिकेतनं. अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक मारा अनिकेतचा. इनिंगची समाप्ती झाली. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 46 धावा या अंतिम सामन्यामध्ये. सरपंच चषक 2021 आमनेपाडा ही स्पर्धा MD स्पोर्ट्स आमनेपाडाला जर जिंकायची असेल तर त्यांना 4 षटकांमध्ये बनवावे लागतील 47 धावा. नक्कीच या धावाचा पाठलाग होईल का तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा जाऊया व्यासपीठावर. काही मान्यवर उपस्थित झालेले आहेत, त्यांना आपण स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. सन्माननीय जितूजी मानेरकर आज आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. एलकुंदे ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत आणि हा सन्मान करण्यासाठी मी आयोजकांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते पत्र हा सन्मान करायचा आहे. सन्माननीय संतोषजी काकडे यांनी सन्माननीय MD यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या ठिकाणी करणार आहोत. एलकुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जितूजी मानेरकर यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. मी आनंद जाधव यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. पाहू शकता आपण या ठिकाणी या मान्यवरांचं शुभ सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर एलकुंदे ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत सर्वांनी किशोरजी वाकडे यांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे सन्मान स्वीकारण्यासाठी. पुन्हा एकदा आनंद जाधव यांना विनंती असेल की आपण हा सन्मान करायचा आहे. त्यानंतर मिस्टर मुरुजन पिल्लाई भाई आपको आगे आना है. पिल्लाई साहब का यहाँ पर सन्मान होने जा रहा है. आनंद जाधव पुन्हा एकदा विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पिल्लाई भाई यांना आपण सन्मानित करायचं आहे. त्यानंतर तेजूलाल जयस्वाल आपण पुढे यायचं आहे. आपल्या शुभ सन्मान या व्यासपीठावर जेक्याबाई यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. त्यानंतर सापेगावचे महेंद्रजी पाटील आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. माजी उपसरपंच आहेत सापे ग्रामपंचायतीचे, त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. सरपंच संतोषजी काकडे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करत आहोत. त्यानंतर साखरवाडीचे कुंडलिक वाघे आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल की आपण पुढे या.
कुंडलिकजी वाघे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. आनंद जाधव यांचे शुभ असते. त्यानंतर MDS न्यूजचे पत्रकार मेहंदी हसन आमच्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मेहंदी हसन आपको आगे आना है. मी सरपंच साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ असते आपण हा सन्मान या व्यासपीठावर करून घ्यायचा आहे. या स्पर्धेचं चित्रीकरण करण्यासाठी या MDS न्यूजचे पत्रकार मेहंदी हसन उपस्थित झालेले आहेत. सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि जाऊया आता मात्र पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने. ही स्पर्धा जिंकण्यासाठी MD स्पोर्ट आमनेपाडा संघाला 24 चेंडूंमध्ये 47 धावांचा पाठलाग करायचा आहे. तर चला आपण सामना सुरू करूया. टार्गेट आहे 47 धाबांचं आणि मात्र सलामीची जोडी इथे मात्र आपल्या पाहायला मिळते या खेळपट्टीवर. गुणेश पाटील विथ रोशन शिंगोले. षटकाला सुरुवात करील हिरामन शेलार. पहिलाच चेंडू आपण जर पाहिलं तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला आणि पहिल्याच चेंडूवर इथे मात्र या ठिकाणी ड्राईव्ह केला आहे गुणेश पाटीलने. पहा या ठिकाणी चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी 15,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे MD स्पोर्ट आमनेपाडा संघासाठी. ग्रामपंचायत विद्यमान सदस्य योगेशजी जाधव, सोमनाथजी काकडे, हनुमान पाटील, सचिन जाधव आणि सुरेंद्र काकडे यांच्याकडनं. आणि पहा जर हॅट्रिक पुढे झाली नाही सोमनाथजी काकडे तर मात्र GST कापली जाईल कारण अंतिम टप्प्यावर आहोत आपण. अकरा टक्के नको 10% भरपूर होईल. तर इथे मात्र गुणेश पाटील आपलं वैयक्तिक खातं उघडलेलं आहे आणि संघाचं सुद्धा मात्र या ठिकाणी अकाउंट ओपन केलेलं आहे. बच्चा पाटील जेव्हा षटकार चौकार येईल तेव्हा तुम्हाला मात्र जल्लोष करायचा आहे. इथे मात्र ऑन साईडला फटका तर चांगला केलाय परंतु या ठिकाणी वाडिश मिडॉनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि मात्र अतिशय वेगाने इथे मात्र रोशनने ही धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या सिंगलच्या मदतीने मात्र पुढे जाईल. बिनबाद 2. पूरे टूर्नामेंट में गुणेश का बल्ला बोला तो नहीं है लेकिन हो सकता है कि इस फाइनल मैच में वो कुछ अच्छा कारनामा करे अपनी टीम के लिए. खेले क्रिकेट का कभी भी कुछ भी हो सकता है लेकिन कड़ी चुनौती है MD स्पोर्ट सामने पड़ा टीम के सामने. 47 रन बनाने हैं 4 ओवर्स में ये फाइनल जीतने के लिए. इस बार ऑन साइड में स्विंग कर दिया है गुणेश के बल्ले से. लाजवाब स्ट्रोक. डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद. 6 रन. अजय पाठीमागे काय घडलंय त्याच्याशी मला घेणं देणं नाहीये. मला ही स्पर्धा जिंकायची आहे. या मॅच मध्ये मला धाबा जोडायच्या आहेत आणि त्याच अनुषंगाने मात्र गुणेश पाटीलच्या बॅटमध्ये हा आपल्याला दमदार षटकार पाहायला मिळाला. आणि जर गुणेश पाटील किंवा कोणताही फलंदाज नंतर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर एलकुंदे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य जितूजी मानेरकर याचकडनं 11,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आवश्यक रन रेट 11.75 रन प्रति ओवर का है. पारी की शुरुआत से क्षमता जरूर रखते हैं दोनों भी सलामी बल्लेबाज की किसी भी गेंदबाजी आक्रमण की धज्जियां उधेड़ कर रख सकते हैं. स्कोर 8 रन बिना किसी नुकसान के. बहुत ही जबरदस्त बैट का स्विंग देखने को मिला गुणेश द्वारा. और क्रिकेट का खेल वर्तमान में ही खेला जाता है. वर्तमान स्थिति काफी महत्वपूर्ण होती है और इस बार गति में परिवर्तन. थोड़ा जल्दी खेल बैठे थे. चतुराई भरी गेंद. डायरेक्ट हिट की जरूरत थी वहां पर लेकिन निशाना चूकता हुआ महेंद्र माघे का और 1 रन वहां पर चुराने में कामयाब. लेग बाय का इशारा. स्कोर आगे जाता हुआ 9 रन बिना किसी नुकसान के. नक्कीचा ज्या सुरुवातीची आवश्यकता आहे ती सुरुवात मात्र कुठेतरी पाहायला मिळते आणि मला असं कुठेतरी भास होतोय अजय की गुणेश पाटील कदाचित या मॅच मध्ये चांगली इनिंग्स खेळू शकतोय. ज्याप्रमाणे त्याच्या बॅटमध्ये आपण एक षटकार इथे मात्र पाहिला. देखिए पिछले मैचेस में आपने कितने रन बनाए हैं कितने नहीं बनाए हैं उसका कुछ भी संबंध नहीं है इस फाइनल मैच से.
वो रन्स तो आपके गिने नहीं जाएंगे, वो आपके विकेट्स गिने नहीं जाएंगे इस फाइनल मैच में। जो कुछ है वो आपको करके दिखाना है इस फाइनल मैच को जीतने के लिए। ओ, बहुत ही शानदार गेंद, इस बार तेज किया था और थोड़ी सी स्विंग हुई गेंद टप्पा पड़ने के बाद। बढ़िया गेंदबाजी करते हुए हीरामन शेलार पूरी तरह से हालांकि फिट नहीं है, ये देखिए दर्द से वो करा रहे हैं, उनके पेट में थोड़ा दर्द है, लेकिन अपने गांव के लिए खेलते हुए। ये ग्रामीण क्रिकेट है, ना आव देखते ना ताव देखते हैं, ये खिलाडी सिर्फ अपना गाव देखते हैं। नक्कीच नक्कीच. आणि एखादा जखमी शेराजे जर मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरला तर मात्र तो अति घातक सुद्धा ठरू शकतो या एखाद्या प्रतिस्पर्धी संघाला. पण इथे मात्र पहा अगदी ताबाने मात्र हा फटका 1-0 केला होता रोशन शिंगवल्याने, परंतु चेंडू पडल्यानंतर मात्र अगदी इष्टाच्या डोक्यावर निघून गेला. पहा इथे मात्र खिलाडूंसाठीच पारितोषिक नाहीत. जर तुम्ही या सीमेरेषेच्या पलीकडे जर झेल पकडला, प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. पहा आज सुपर सॅटर्डे आहे आणि काही क्षणांमध्ये मात्र सुपर संडे सुद्धा मात्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. झेल पकडलं तर मिस्टर निशांत काकडे याचकडनं 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. म्हणजे कुठेतरी मात्र निशांत काकडेला सुद्धा मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये जाग आली आहे असं म्हणायला हरकत नाही. अच्छी वापसी की हीरामन शेलार ने, तीसरी गेंद पर सिक्सर लगा था, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदें देखने को मिली। एक ओवर की समाप्ति, स्कोर 9 रन बिना किसी नुकसान के। बचे हुए 3 ओवर्स में 38 रनों की आवश्यकता है। ये महामुकाबला, ये खिताबी जंग जीतने के लिए एमडी स्पोर्ट सामने पड़ा टीम को। दर्शकों का हुजूम उमड़ा है इस समय आरके क्रिकेट ग्राउंड पर। आवश्यक रन रेट अब 12 के ऊपर चला गया है, लगभग 13 के करीब, 12.67 रन प्रति ओवर। नया ओवर लेकर जयेश शेलार, क्या कमाल के खिलाड़ी है जयेश शेलार, हरफन मौला खिलाड़ी है और बहुत ही उपयुक्त योगदान उनका रहा है इस टीम के लिए। स्विंग एंड मिस, बहुत जोर से बल्ला घुमाया था लेकिन गेंद थोड़ी नीची रही। बैट्समैन को जो अपेक्षा थी उतना उछाल नहीं था इस गेंद में और काफी तेज करते हैं जयेश शेलार, ये तो उनकी पहचान है, रफ्तार। नक्कीच नक्कीच रफ्तार के सौदागर. आणि ते मात्र प्रेक्षकांना अजूनही सुवर्ण संधी, तुम्ही झेल पकडला तर जितूजी मानेरकर याचकडे 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. म्हणजे एक झेलसाठी 700 रुपयाचा कॅश प्राइज तुम्हाला मिळू शकेल. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय, इनफिल्डच्या डोक्यावरनं कडक शॉट, अगदी फेसबुक कमेंट प्रमाणे हा फटका पाहायला मिळाला आणि पावसाच्या डीप पॉइंट मध्ये हा षटकार ठोकला आहे मैदानाच्या आतमध्ये. गुणेश पाटील ऑन फायर. थँक्यू डीजे. या षटकारासाठी सन्मानित संदीप रघुनाथ जाधव याचकडनं 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. प्रति षटकारासाठी अतिशय सुंदर फलंदाजाने षटकाराच्या साईडने धावसंख्या आता मात्र आपल्या डबल फिगर्स मध्ये पाहायला मिळते, ती म्हणजे बिनबाद 15. वीरेंद्र सहवाग को हमने देखा इंटरनेशनल क्रिकेट में, ब्रेंडन मैकलम को देखा इस तरह के शॉट्स खेलते हुए, शॉट वाइड एंड पनिश, पॉइंट के ऊपर से छक्का जड़ा है गुणेश ने। इस बार मिस टाइम कर बैठे हैं, टॉप एज, गेंद हवा में खड़ी हो गई है, ओ गेंदबाज नहीं पहुंच पाए। क्या विकेटकीपर का ये कैच था, विकेटकीपर दौड़े ही नहीं थे और गेंदबाज ने कोशिश की लेकिन नाकामयाब कोशिश, बाल बाल बच गए गुणेश पाटिल। 1 रन इस गेंद पर, स्कोर आगे जाता हुआ 16 रन बिना किसी नुकसान के। अभी तक देखिए कोई विकेट नहीं गिरा है, ये एक प्लस पॉइंट माना जा सकता है एमडी स्पोर्ट्स के लिए। हो नक्कीच. आणि इथे मात्र कुठेतरी मात्र संघाला सावरण्याची सुद्धा गरज आहे, कारण गुणेश पाटील वारंवार पाहतो की मोठ्या फटक्यांचाच मात्र प्रयत्न करतोय आणि एक मात्र कुठेतरी हाफ चान्स निर्माण झाली होती मैदानाच्या आतमध्ये, परंतु गोलंदाजा थोडासा पुढे मात्र चेंडू लँड झाला. चेंडू शिल्लक आहेत 15 आणि धावांची आवश्यकता आहे 31 हा सामना जिंकण्यासाठी एमडी स्पोर्ट आमने पड़ा संघाला. देखिए लगातार हर रात में हमने लो स्कोरिंग मैचेस देखे लेकिन फाइनल मैच हाई स्कोरिंग है। बढ़िया गेंद, फुलर लेंथ, इस बार काफी तेज गेंदबाजी, बहुत ही सटीक, ये ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर थी, पूरी तरह से चारों खाने चित कर दिया बैट्समैन रोशन को। रोशन कहीं ना कहीं स्ट्रगल कर रहे हैं, जो कि इनफॉर्म बल्लेबाज है, 4 गेंदें खेली और सिर्फ 1 रन उनके बैट से आया है। अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट, इस बार बल्ले के बीचों बीच लेकर उछाल दिया है, बिल्कुल गैप में, लेकिन बढ़िया कोशिश फील्डर की, हालांकि रोक नहीं पाए। गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन। अफलातून मात्र या ठिकाणी मात्र आता दोन्ही बाजूने जे अटॅकिंग केला जातोय, कारण रोशन आतापर्यंत थोडीशी स्ट्रगल करतोय, कारण 3 डॉट चेंडू मात्र खेळली होती, परंतु या चौकाने मात्र थोडासा या ठिकाणी जो प्रेशर मात्र निर्माण झाला तो नक्कीच रिलीज होईल. दरम्यान पिशेगावचे सुधाबाई
यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन असताना आपण बाईचं आहे तुमचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. इस बार फुल टॉस है, फिर से हवाई फायर और वहां पर खिलाड़ी मौजूद है. नो बॉल का इशारा, कैच किया है हीरामन ने लेकिन नो बॉल का इशारा और एक ही रन दौड़कर पूरा किया गया है. बीमर गेंद और तीसरे अंपायर की तुरंत मदद ली गई है, यानी कि रिव्यू लिया गया है शेरोपा स्पोर्ट्स वाशेरी टीम के कैप्टन द्वारा. तर नक्कीच आपण पाहू शकता डिसिजन पेंडिंग आहे. हा लिगल चेंडू आहे की अनलिगल चेंडू आहे पाहू शकता आपण, कारण कंट्रोल रूम मध्ये तिसरे पंच सुद्धा आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. पाहू शकता मात्र या चेंडूची जी आपण लेन पाहतो ती कमरेच्या वर आहे की खाली आहे हे सर्व काही चित्र इथे मात्र पंच पाहताना आपण पाहतो या ठिकाणी. देखिए नतीजा कुछ भी क्यों ना हो, लेकिन हीरामन की तारीफ करनी पड़ेगी कि उन्होंने गेंद को कैच किया है, छक्का तो नहीं जाने दिया है. थर्ड अंपायर है बाड़ा इकारे, मैन फ्रॉम कल्याण. ऑनफील्ड अंपायर्स है कृष्णा केने और उमेश केने, जो दोनों भी गोरवली निंबोली से बिलोंग करते हैं. आणि या तिसऱ्या पंचांचा इशारा आलाय की हा अनलिगल चेंडू आहे, अर्थात नो बॉल आहे. आणि वाशेर संघाने रिव्ह्यू सुद्धा गमावलेला आहे, म्हणजे यापुढे तुम्ही रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेऊ शकणार नाही बीमरसाठी. बादशाहीवर शुभेच्छा आलेल्या सन्माननीय प्रवीणजी जाधव, गुड्डाभाई आणि प्रवीण जाधव यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत, त्यांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि संदीप रघुनाथ जाधव यांच्याकडे प्रति षटकासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या फलंदाजासाठी धावसंख्या पाहू शकता आपण 22 आणि हा चेंडू असणार आहे फ्री हिट. आणि जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर संजयजी बजागे याचकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ये देखिए रिप्ले, दूध का दूध और पानी का पानी. क्रीज में थोड़ा पीछे भी खेल रहे थे तो सही फैसला अंपायर का. फ्री हिट गेंद सामना करते हुए गुणेश पाटिल. इस बार गेंद नीचे रही है, स्विबल करते हुए खेलने का प्रयास. बैकवर्ड स्क्वायर लेग पर बढ़िया फील्डिंग, वहां पर लेग बाय का इशारा करते हुए अंपायर. फ्री हिट का ज्यादा लाभ नहीं उठा पाए गुणेश पाटिल, केवल 1 रन और इसके साथ ही 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. हिट का जवाब जरूर पत्थर से दिया जा रहा है. एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम द्वारा भी कोई भी विकेट नहीं गिरा है. स्कोर हुआ है 23 रन बने हैं. बचे हुए 2 ओवर्स में 24 रन चाहिए. नक्कीच नक्कीच 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 24 धाब्यांची गरज आहे. आणि इथं मात्र पहा एजिस्फोर्ट बादशाही सन्माननीय अशोक जाधव बादशाही आणि सन्माननीय प्रवीणजी देसले बादशाही आणि गुड्डाबाई यांच्याकडनं या आयोजनाला भरपूर साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि मात्र त्यांनी समालोचकांचं मात्र भरभरून कौतुक केलेलं आहे. सर्वांचं मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आणि असा आता वेळ अशी आली की किरजीतले मला कदाचित मोबाईल मात्र ऑफ करावा लागेल. 12 गेंदे 24 रन, यानी कि 1 दर्जन गेंदे शेष, 2 दर्जन रनों की जरूरत सरपंच कप 2021 को जीतने के लिए एमडी स्पोर्ट्स को. उज्जवल आए हैं, पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर, छकाया बैट्समैन को. और इनका तो यही काम है, आते हैं बल्लेबाजों को छकाते हैं. बहुत बढ़िया लेग कटर्स का इस्तेमाल करते हैं, बहुत बढ़िया लाइन और लेन पर गेंदबाजी करते हैं उज्जवल शिलार. बहुत अधिक रफ्तार नहीं है उनके पास, लेकिन नियंत्रण लाजवाब. व्हेरिएशन खूपच छानपैकी या स्पर्धेमध्ये त्याच्याकडे पाहायला मिळालेला आहे. तिथे मात्र पहा क्रॉस बॅटेड फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला आहे. डेपमध्ये खेळाडू सज्ज आहेत, मात्र अतिशय चांगली फेकी. आणि इथे मात्र थोडीशी घाई केली आहे गुणेश पाटीलने, अति काही संकटात नाही. आणि इथे मात्र लागतो एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला पहिला धक्का गुणेश पाटीलच्या रूपाने फलंदाज बाद. बहुत अच्छी गेंद थी जो कि ऑफ स्टंप की तरफ आ रही थी. गुड लेंथ गेंद, उसको आड़े बैट से खेला था. एक कंट्रोल शॉट था, लेकिन 2 रन वहां पर बनने काफी मुश्किल थे. काफी पीछे है बल्लेबाज. एक अच्छा फैसला अंपायर का. 15 रन बनाकर आउट हुए गुणेश पाटिल. इस फाइनल मैच में उन्होंने 2 छक्के जड़े, एक स्क्वायर लेग के ऊपर से और एक पॉइंट के ऊपर से.
स्कोर 24 रन, 1 विकेट के नुकसान पर 10 गेंदें शेष है, जीतने के लिए 23 रनों की आवश्यकता। नए बैट्समैन संकेत आए हैं। पिछले मैच में मेरे ख्याल से जयेश आए थे वन डाउन खेलने के लिए, लेकिन इस मैच में संकेत को आगे भेजा गया है क्योंकि संकेत क्षमता रखते हैं बड़े बड़े प्रहार करने की, विस्फोटक अंदाज में बैटिंग जरूर कर सकते हैं और मैच अभी भी काफी रोचक स्थिति में बना हुआ है। 10 गेंदे और जीतने के लिए 23 रनों की जरूरत। नक्कीच नक्कीच अतिशय सुंदर सामना इथे मात्र पाहायला मिळतोय आपल्याला आणि आपल्या स्क्रीनवर पाहू शकता आजचे बर्थडे बॉय गुड्डाबाई थोडेसे मायूस आहेत, परंतु तुम्ही मायूस होऊ नका कारण आज चांगला दिवस आहे आणि याच ठिकाणी त्यांचा बर्थडे सेलिब्रेशन सुद्धा केला जाणार आहे। इथे मात्र कुटुंबाचा चेंडू फटका तर खूपच छान पाडतो, चेंडू गॅपवरून ट्रॅव्हल होतोय, परंतु जय शेलारची काय जबरदस्त फिल्डिंग आपल्या वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय। त्यानंतर हिरामन शेलार मात्र या ठिकाणी बॅकअप करतायत। पहा दोन्ही खेळाडू जर पाहिले तर मात्र अजूनही तंदुरुस्त नाहीत, परंतु त्यांना माहिती की हा अंतिम सामना आहे अजय आणि इथे मात्र आपण चूक करून चालणार नाही आणि आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी इथे मात्र पुन्हा प्राण प्रतिष्ठा लावत असताना हा खेळ आहे ग्रामीण भागातील। आणि इथे मात्र एशियन टेकन दुसरा धक्का लागतोय एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला फलंदाज बाद। गेंद को वाइड भी घोषित कर सकते थे, इतनी बाहर थी ऑफ स्टंप के, लेकिन छेड़खानी की, दूर से खेलने का प्रयास किया और आउट हो गए संकेत पाटिल। और बिल्कुल सही कहा आपने योगेश की गलती की गुंजाइश अब नहीं है, एक गलती और गेम पलटी हो सकता है। फिलहाल मैच पर थोड़ी पकड़ हमें नजर आ रही है चरोबा स्पोर्ट्स वाशिरी टीम की। स्कोर हुआ है 26 रन 2 विकेटों के नुकसान पर, 8 गेंदें शेष है और जीतने के लिए 21 रनों की अभी भी आवश्यकता है एमडी स्पोर्ट्स आमनेपाडा टीम को। नक्कीच नक्कीच कोणतरी फलंदाज आता मात्र चौकाराची हॅट्रिक किंवा षटकाराची हॅट्रिक इथे मात्र खेळावं लागेल आणि त्यासाठी 15,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। ग्रामपंचायत सदस्य योगेशजी जाधव, सोमनाथजी काकडे, हनुमान पाटील, सचिन जाधव आणि सुरेंद्र काकडे यांच्या माध्यमातून नवीन फलंदाज पाहू शकता आपण मैदानाच्या आतमध्ये आता आलेले आहेत। जयेशने मात्र चांगली प्रभावित कामगिरी केली आहे या स्पर्धेमध्ये, कारण त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आपण मात्र अतिशय चांगल्या प्रकारचे फटके पाहिलेले आहेत आणि मात्र आता ती गरज आहे आपल्या संघाला सामना जिंकायचा असेल तर। आल्याला इथे मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, शत्रशी मात्र उलट्या दिशेने जाऊन जेल टिपण्याचा प्रयत्न करतायत आणि मात्र चेंडू डिक्लर झोन मध्ये गेला आहे आणि पाहूया किती धावा असतील या ठिकाणी। एकच धाव पाहायला मिळाली। हे दृश्य पहा, मानवी समुद्र, आणि हे दृश्य आपण प्रत्येक वर्षी आज पाहतो। ज्यावेळेला एमडी यांची स्पर्धा असते ना त्यावेळी मात्र तुम्हाला हा जनसागर मानवी समुद्र तुम्हाला नक्कीच स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो। जी हाँ, लोकप्रियता दिन ब दिन बढ़ती जा रही है एमडी स्पोर्ट्स के इस बिग शो की, और अलग तरीके का आयोजन भी हर साल देखने को मिलता है। पहली बार डे नाइट फॉर्मेट में ये टूर्नामेंट हमें देखने को मिला इस सीज़न में। बहुत बढ़िया गेंदबाजी करते हुए इस दबाव की स्थिति में दबाव वाला ओवर कर रहे हैं उज्ज्वल शेलार। आखिरी गेंदे उनकी, 7 गेंदे और 20 रन चाहिए। और लोअर फुल टॉस कनेक्ट नहीं कर पाए ठीक तरह से, इनसाइड एज गेंद चली गई डिक्लेयर जोन में, सिंगल मिलता हुआ बैट्समैन रोशन शिंगोड़े को। सलामी बल्लेबाज अभी भी डटे हुए हैं क्रीज पर, लेकिन अब चुनौती काफी कठिन नजर आती हुई। 6 गेंदें शेष है, जीतने के लिए 19 रन चाहिए। 3 ओवर की समाप्ति, स्कोर 28 रन 2 विकेटों के नुकसान पर। आता मात्र सिंगल आणि डबलने मात्र काही सिद्ध होणार नाही। तुम्हाला या ठिकाणी जर पहिल्या क्रमांकाची जर ट्रॉफी पटकावची असेल तर मात्र मोठ्या फटक्यांना तुम्हाला नक्कीच सुरुवात करावी लागेल, कारण डू और डाय स्थिती आता मात्र आहे। तुम्ही जर 19 धावा जोडल्या नाही तर मात्र दुसऱ्या क्रमांकापर्यंत थांबू शकता, परंतु तुम्हाला जर एक पाऊल पुढे टाकायचं असेल तर मात्र 6 चेंडूमध्ये तुम्हाला या ठिकाणी 19 धावा या मात्र कंपल्सरी जोडाव्याच लागतील। जी हाँ, चेसिंग कंपल्सरी है, इसका एडवांटेज जरूर रहता है पहले बैटिंग करने वाली टीम को। महेंद्र मागे आखिरी ओवर करने के लिए तैयार होते हुए शायद पहले पानी पिएंगे और फिर बल्लेबाजों को पानी पिलाने की उनकी तैयारी होगी, लेकिन बल्लेबाज भी उनको पानी पिला सकते हैं, क्षमता रखते हैं बैट्समैन रोशन। एक 38 रनों की क्या धुआंधार पारी खेली थी उन्होंने इस टूर्नामेंट में, जिसमें उन्होंने छक्कों की बारिश कर दी थी। कुछ उसी अंदाज में अब बल्लेबाजी करनी होगी। इस समय 7 पर बैटिंग कर रहे हैं, 7 गेंदों का सामना किया है, तो कहीं ना कहीं निराशाजनक अभी तक प्रदर्शन रहा है फाइनल मैच में।
6 गेंदे और 19 रन. तर नक्कीच प्रति षटकासाठी संदीप रघुनाथ जाधव याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राईज आलेले आहेत. परंतु आता मात्र या षटकडे आपण फोकस करूया. आता मात्र तुम्ही पारितोषिक अनाऊन्स करण्यासाठी मात्र विनंती करू नका, कारण एक महत्त्वाचं षटक आहे. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि मात्र 19 धाब्यांची आवश्यकता आहे, ती म्हणजे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. महेंद्र मागे इथे मात्र षटकाला सुरुवात करतो आणि पहिला चेंडू फेकून दिला. 6 रन. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. ना जीते इसे कहते हैं पैसा वसूल मैच. 5 गेंदे और 13 रन चाहिए. पहली गेंद ज्यादा कमजोर नहीं थी, लेकिन क्या कमाल का शॉट खेला है. बाहर की तरफ निकलती हुई गेंद थी, स्लाइटली फुलर लेंथ, स्मैश किया है डाउन द ग्राउंड. लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए रोशन ने पहली गेंद पर पानी पिला दिया है महेंद्र मागे को. लेकिन ये माइटी महेंद्र है, कभी भी पलटवार कर सकते हैं. परंतु मात्र अजय कोणीही पलटवार करू द्या, मात्र जर सामना जर आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या व्हायला हरकत नाही. सर्वांनीच टाळ्या वाजवायच्या आहेत, कारण अंतिम सामना आहे. अंतिम टप्प्यावर आपण पोहोचलो आहोत. 13 धावांची अजूनही गरज आहे एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाला. आणि इथे मात्र पंचांकडनं वाईटचा इशारा. 1+1 चेंडू डिक्लेअर झोन मध्ये सुद्धा गेला आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल. महेंद्र, आपण खेळायला सुरुवात करायची आहे, कारण न्यूट्रल पंच आहेत आमचे उमेश केनेसर आणि पंच कृष्णा केनेसर. शत्रशन लावून घ्यायचा आहे. हिरामन शेलार, नो आर्ग्युमेंट्स. चला, खेळ सुरू करायचा आहे. 2 धावा इथे मात्र आपल्याला अतिरिक्त सौजन्य पाहायला मिळाले, म्हणजे एका लिगल चेंडूवर 8 धावा पाहायला मिळाल्या, म्हणजे येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 11 धाबींची गरज. सामना होता कुठे आणि आता मात्र सामना आला कुठे. गजब का मैच, रोंगटे खड़े कर देने वाला ये मुकाबला है. नेल बैटिंग फिनिश. सरपंच कप 2021 का फाइनल मैच. एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा बनाम शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. बिल्कुल अब नेक टू नेक फाइट है, कोई भी टीम जीत सकती है यहाँ से. इट्स इवन स्टीवन काइंड ऑफ सिचुएशन. 5 गेंदे 11 रन चाहिए. नक्कीच नक्कीच सामना कोई भी जीते अजय, लेकिन दिल दोनों ने जीत लिया है. बिल्कुल बिल्कुल सही कहा आपने. एंगल चेंज करते हुए महेंद्र मागे. जब 46 रन बने थे वाशेरे टीम के, कई दर्शकों को लगा होगा कि शायद एक तरफा होगा मैच, लेकिन नहीं, काठी की टक्कर है. इस बार लॉफ्टेड शॉट, लेकिन मिस टाइम कर बैठे हैं. मिड विकेट से खिलाड़ी दौड़े, गेंद के नीचे आए, लेकिन कैच ड्रॉप हुआ विश्वास के हाथों से. रनआउट का अवसर है और बैट्समैन रनआउट होते हुए. लेकिन सबसे अच्छी बात आमनेपाड़ा टीम के लिए यह है कि स्ट्राइक रोशन शिंगोले के पास है. गिरशी घरी गिरिता परी. सुंदर मॅच. टी फॉर टॅट जसं तसा उत्तर इथे मात्र देण्याचा प्रयत्न केला जात आहे. डीजे मिलिंद, थोडंसं व्हॉल्यूम द्यायचं आहे प्लीज. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि आता मात्र विजयासाठी 10 धाब्यांची गरज. आपण हा रिप्ले पाहू शकता. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला आणि मात्र डायरेक्ट हिट पाहायला मिळालं आणि योग्य त्या वेळी मात्र या ठिकाणी एक्स्ट्रा उद्ध्वस्त केला. ही बच्चा पार्टी पाहू शकता, किती आनंद व्यक्त करतायत मैदानाच्या चौफेर बाजूने. छोटे बच्चे क्या, युवा क्या और बूढ़े क्या, सभी इस टूर्नामेंट का आनंद उठाते हैं, लुत्फ उठाते हैं. आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है. 37 रन बने हैं, 3 विकेट गिरे हैं, 10 रन चाहिए, 4 गेंदे शेष है. नए बैट्समैन रोहन आए हैं. इस बार हाफ वॉली में लेकर लॉफ्ट किया और लॉन्ग ऑन को क्लियर किया. मैक्सिमम 6 रन. थँक्यू डीजे, तुम्ही आनंद व्यक्त करा, परंतु रॅलिंगच्या पाठीमागे एक म्हण आहे अजय. शेतकरी म्हणतो ढग गडाडतो पाऊस का होत नाही. शेतकरी म्हणतो ढग गडाडतो पाऊस का होत नाही. या चांगल्या सामन्यासाठी, या चांगल्या फलंदाजीसाठी टाळ्या का होत नाही. होऊन जाऊ दे एकदा. क्या कमाल का माहौल है यहाँ पर आरके क्रिकेट ग्राउंड पर. सही मायनों में ये आयोजकों की जीत है, इस टूर्नामेंट की जीत है.
टेनिस बॉल क्रिकेट खेल की ये जीत है। 3 गेंदें शेष है, 4 रन चाहिए, 19 रन चाहिए थे आखिरी ओवर में, लेकिन 3 गेंदों में महेंद्र ने 15 रन खर्च किए हैं। अब 3 गेंदों में 4 रन बचाने की चुनौती है उनके सामने। चेजिंग कंपल्सरी बहुत ही महत्वपूर्ण नियम है। आवाज येऊ द्या, आमने बडा जिंकेल की वाशेरे? वाशेरे संघाचे कुठे समर्थक आहेत? आवाज बसला आहे कदाचित। आमने बडा संघाचे समर्थक कुठे आहेत? यस, 3 चेंडू आणि विजयासाठी 4 धाब्यांची गरज। पॉइंट अंदर, एक्स्ट्रा कवर अंदर, ऑन साइड में स्क्वायर लेग है और एक वाइडिश मिड विकेट रखा गया है। बाकी के 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात किए गए हैं। महेंद्र चले, राइट आर्म राउंड द विकेट, धीमी गति की गेंद, फ्लिक किया, गेंद हवा में, बैकवर्ड स्क्वायर लेग पर कैच नहीं कर पाए खिलाड़ी, थोड़ी आगे गिरी थी और गेंद डिक्लेयर जोन में चली गई है। अभी देखना है इस गेंद पर 1 रन मिलेगा या फिर 2 रन मिलेंगे। क्षेत्रक्षेत्र जर हात लागला असेल अजय तर की 2 धाब असतील, जर हात लागला नसेल तर मात्र 1च धाव असणार आहे। यास एका धाबेचा इशारा पंच कृष्णा केनेसर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय। तर 2 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत, विजयासाठी 3 धाब्यांची गरज। चेसिंग कंपल्सरी आहे दोन्ही संघांच्या माहितीसाठी। भाई फाइनल मुकाबला हो तो ऐसा हो, कमाल का फाइनल मैच, 2 गेंदे और 3 रन, लेकिन अब स्ट्राइक नए बैट्समैन रोहन के पास है। बोला छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी। 2 चेंडू 3 धाब्यांची गरज। काय सामना इथे मात्र पाहायला मिळतोय एमडी स्पोर्ट आमनेपाडा विरुद्ध शेरोबा स्पोर्ट वाशेरे। तर तिसऱ्या पंचांची इथे मात्र कुठेतरी मागणी करतायत, परंतु तसं काही होणार नाही, फक्त भीमरसाठीच तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता, कारण सर्वांसाठी रूल्स समान आहेत, सेम आहेत। जी बिल्कुल, ऑन फील्ड अंपायर का जो निर्णय है वो अंतिम रहेगा। बीमर के लिए रिव्यू जरूर लिया जा सकता है और रनआउट के लिए थर्ड अंपायर की सुविधा उपलब्ध है। व्हाट अ मैच, बैठे हुए दर्शक खड़े हो गए हैं और रोंगटे भी दर्शकों के खड़े हो गए हैं। स्विंग एंड मिस, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं, डॉट गेंद। ओहो, अब 1 गेंद और जीतने के लिए 3 रन चाहिए एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम को। महेंद्र की वापसी। नक्कीच नक्कीच हा सामना जर एमडी स्पोर्ट जर आमनेपाडा संघाने गमावला तर मात्र रात्रभर नाही तर मात्र हा पूर्ण महिनाभर मात्र त्यांना झोप कदाचित लागणार नाही, कारण सामन्यामध्ये त्यांनी कमबॅक केलं होतं अजय। 3 चेंडूमध्ये 4 धाब्यांची आवश्यकता होती आणि आता मात्र आपण जर समीकरण पाहिलं तर 1 चेंडू आणि विजयासाठी 3 धाब्यांची गरज। देखिए मैच कोई भी क्यों ना जीते, मुझे लगता है कि दोनों टीम सेटिस्फाइड रहेंगी कि इतना अच्छा प्रदर्शन किया उन्होंने, यहाँ तक पहुंचे। एक तो फाइनल में पहुंचना ही बड़ी उपलब्धि होती है और फाइनल में इस तरह का गेम दिखाना वो तो उससे भी बड़ी उपलब्धि है। बहुत ही रोमांचक मुकाबला है, बहुत अच्छा क्रिकेट खेला है दोनों भी टीमों ने। नक्कीच नक्कीच अतिशय सर्वांची मनं जिंकली या दोन्ही संघाच्या खेळाडूंनी, कारण नेट टू नेट फाईट पाहायला मिळाली, कारण प्रेक्षकांना नेहमीच अशाच प्रकारचे सामने पाहायला आवडत असतात, परंतु अजूनही चित्र स्पष्ट होत नाही की कोणता संघ ही स्पर्धा जिंकेल। दोन्ही संघांची समान समान कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे। तर हा सामना आता असेल माटी महेंद्र मागे वर्सेस रोहन जाधव। 1 गेंद 3 रन, 3 रन बनाना काफी मुश्किल, लेकिन चौका लगाना शायद थोड़ा आसान हो सकता है या फिर छक्का लगाना। महेंद्र चले आखिरी गेंद लेकर, बढ़िया गेंद, गेंद डिक्लेयर जोन में और इसके साथ ही चैंपियन बनती हुई सरपंच कप 2021 में शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे। स्पोर्ट्स वाशेरे, हार्दिक हार्दिक अभिनंदन शेरोबा स्पोर्ट्स वाशेरे। भारी आवाज घुमणार रण मैदानी, चौकार षटकारांचा।
धन्यवाद सर्व क्रीडा रसिकांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण अनेक संख्येने इथे मात्र उपस्थित झाले या स्पर्धेचा तुम्ही नक्कीच या ठिकाणी दर्जा उंचावला सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतोय आणि तर आपण या ठिकाणी मान्यवरांचं इथे मात्र सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलेला आहे आणि आता मात्र ज्यांनी या स्पर्धेमध्ये एकूण 6 दिवस रात्र